त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संगीतांची बरसात होईल। डीजे निहाल आणि डीजे ज्ञानेश यांच्या माध्यमातून होईल संगीतांची सुमधुर बरसात। जाऊयात मॅचच्या दिशेनं। टॉस जिंकलाय के स्टार कळंत्रेवाडी या संघानं आणि डिसिजन घेतलेला आहे बॅटिंगचा आणि आई भराडी माता धामणी हा संघ देखील मागच्या मॅचमध्ये दमदार कामगिरी पाहिली आहे। त्रिमूर्ती स्पोर्ट गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। आयोजकांचा संघ मॅचला होते सुरुवात। जाऊया मॅचच्या दिशेने तिसऱ्या फेरीची लढत पाहताय तुम्ही। एका बाजूला के स्टार कळंत्रेवाडी संघ, पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आदेश, पकडला जाईल झेल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागतोय। चांगली गोलंदाजी आहे। आज संधी मिळाली सागरला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करायची आणि त्याने दाखवून दिले प्रत्येक मॅचमध्ये की मी पहिली षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताळू शकतो, संघाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवू शकतो आणि हेच दाखवून दिले आपल्याला सागर याने। पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागतोय। नक्कीच मोठा मासा गळायला लागलेला नाहीये तर संघाचा कणा मोडलाय। पहिला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला होता। पहिला चेंडू आपण पाहिला, बरोबर कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती लक्ष ठेवून होता। दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये। विनंती आहे डीएसजी करपे साहेब आणि अजय साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या। या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन आपण या स्पर्धेचा आनंद घेऊया। आणखीन एक चांगला चेंडू फक्त ऑन साइडला डिफेन्स केलाय आहे खेळाडू अभिने आज गोलंदाजीमध्ये सर्वांना प्रभावित केले। मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील राहिलाय। प्लेअर ऑफ द मॅचच्या जर्सीमध्ये अभि आज चककतोय। सुरेशने देखील चांगले झेल पकडलेले आहेत, तो देखील प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय। त्यानं पुरस्कार देखील डेडिकेट केलाय विवेकला। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, मागे सरकले होते, पायांची हालचाल राहिली, वरचा भाग स्टेबल होता कमरेपासून, बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लोवर गतीने आलाय, डॉट बॉल। आणि या ठिकाणी आपल्याला एक खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अवांतर धाव आणि केतन लोकरे यांनी जर डाय टाकून या ठिकाणी झेल पकडला तर नितीन पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे। नक्कीच पारितोषिक जमा देखील केले आणि इथे मात्र गॅप शोधायचा होता, पण आहे पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू रोखून धरला। सुंदर क्षेत्ररक्षण आहे त्रिमूर्ती क्रिकेट क्लब धामणी यांच्याकडून। जर तुम्हाला गोलंदाजाचा जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण मजबूत करावं लागेल आणि ते क्षेत्ररक्षण ऑफसाईडला जी संरक्षण भिंत उभी केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या साह्यानं। आणखीन एक चांगला चेंडू बॅकवर्डवरती सरकले, कट केला चेंडू, चेंडू मात्र बॅकवर्ड रिजनमध्ये, डी झोन 1D धावपलकावरती धावा आहे ते कोण। आणि या ठिकाणी धावपलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक गडी बाद 4 धावा, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे। चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाकडून। आणि श्रीकांत सर यातली विशेषता म्हणजे अभिषेक नेहमी पहिलं षटक टाकताना आपण पाहतो त्रिमूर्ती स्पोर्ट्स कडून पॉवर प्लेचं, आज काहीतरी वेगळं केलंय। नक्कीच वेगळं केलं, जे वेगळं असतं ते नेहमीच ट्रेंडिंगवरती राहतं, त्याची रील्स होते आणि रील्स तुम्हाला व्हायरल करत असते। आज त्रिमूर्ती संघानं ट्रेंडिंगवरती राहण्याच्या दिशेनं कर्णधाराने आणि संपूर्ण संघानं जे बॉन्डिंग आणि जी संघाची युनिटी आणि संघाच्या एकतेचं प्रतीक याच्या माध्यमातून संघाला एक दुसऱ्याला कॉन्फिडन्स दिला आहे आणि त्या कॉन्फिडन्सच्या आणि त्या आत्मविश्वासाच्या उच्च पातळीवरती त्रिमूर्ती स्पोर्ट धामणी हा संघ पोहोचलेला आपल्याला पाहायला दिसत आहे। नक्कीच श्रीकांत सर प्रभावित केले मात्र या गोलंदाजाने, कारण नेहमीच तिसरं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतो सागर
आणि आज तिन्ही मॅचमध्ये पहिलं षटक आता त्यांना पाहायला मिळालं आणि हर्षल याला नाराज नाही केलं मात्र याने, कारण हर्षलने विश्वास दाखवला, पहिलं षटक टाकलं त्यानं आणि तिन्ही मॅचमध्ये चांगलं त्याचा परफॉर्मन्स राहिला आहे. आता नेक्स्ट बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल धामणी एक्सप्रेस अभि सावंत, त्याच्या गोलंदाजीवरती तुम्ही चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहिले. यॉर्करमध्ये चेंडू हाताळतो. आज तर त्याने 2 यष्ट्या उद्ध्वस्त केल्या दोन्ही संघांमधील एक प्लेअरच्या. ऑब्विसली अविनाश सर, त्यांनी फक्त यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या नाहीयेत तर फलंदाजाचे विचार देखील त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना नेस्त नाबूद देखील केलेत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, ज्याच्याकडे नैसर्गिक नॅचरल अँगल, तो हा धामणी गावचा पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात वसलेल्या धामणीचा अनमोल हिरा आणि धामणी गावच्या अभिमानाचा तुरा ऑन द वे. अभि हे तयार. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कडा घेतली आणि अगदी यष्ट्यांच्या जवळून असा चेंडू गेलाय. आणि नक्कीच हा चांगला गोलंदाज आहे. यावर्षी अक्षरशः म्हणजे तो ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणून ओळखला जातो, पण आज बॅटने यावर्षी काही चांगलं त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पण गोलंदाजीवरती नक्कीच एकदम अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय आपण. चांगले लाईन आणि लेंथ त्याच्या आपल्याला गोलंदाजीमधून पाहायला मिळते. आणखीन एक उचललाय चेंडू आणि त्याच्या खाली आहे खेळाडू आणि सूरज यांनी हा पकडलाय. ऑनच्या दिशेला झेल. कौतुक करावं लागेल अभियांचा. जिथे क्षेत्ररक्षक सजवलाय तिथेच हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. 5 धावा आणि 2 विकेटचं पतन होतंय. के स्टार 11 कळंदरवाडी संघ. कौतुक करावं लागेल अभियांच्या गोलंदाजीचं. जिंकायचं आहे दोघांनाही, लढायचं आहे दोघांनाही आणि या मैदानामध्ये इतिहास घडवायचा आहे दोघांनाही. आणि इतिहास घडवत असताना धामणी संघाची बाजू मजबूत स्थितीमध्ये येऊन पोचले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला सागर, त्यानं कमाल केली आणि दुसऱ्या षटकामध्ये धामणी गावचा अभिमानाचा हिरा अभि धमाल करतोय. विकेट आले. सौरभच्या हातामध्ये झेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटचा मारा, फटका पुन्हा फसलाय. मात्र मुक्त प्रदेशात चेंडू उतरलाय. अभिनं डीपमध्ये चेंडू रोखला. कोणतेही दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकावरती समाधान मानलं. 1 धाव. धावफलक वाढतं राहील. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 आकड्यावरती. कौतुक करावं लागेल अभियांचं, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षणही त्याच पद्धतीने सजवलेलं पाहायला मिळतंय. जिथे लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते ना, तिथेच चेंडू मारला जातोय. आणि सौरभकडे 2 चेंडू येताना पाहायला मिळाले आपल्याला. नक्कीच लाईन ऑफ पिच पाहिली जाते आणि त्यानंतर चेंडू फेकलाय. चेंडू हवेत उडवलाय. आहे चप्पलचिता. पकडला झेल. संपवला फलंदाजाचा खेळ. बॅक टू दी डगआउट दत्ता. नक्कीच या ठिकाणी कळंदरवाडी संघाला सावरावं लागेल, कारण तू चल मी आहे असं काहीतरी समीकरण पाहतोय आपण. 6 धावा झालेत. 3 विकेटचं पतन झालंय आणि इथे कुठेतरी धावा जमाव्या लागतील, कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय 40 ते 50 धावा तरी किमान तुम्हाला बनवायच्या आहेत जर फायटिंग टोटल द्यायचं असेल तर. कारण तुम्ही 25 ते 30 धावामध्ये लढू शकत नाही आहे, कारण कालच्या सत्रामध्ये आणि आजच्या सत्रामध्ये भरपूर डिफरंट आहे. कालच्या सत्रामध्ये 30 धावाही बनत नव्हत्या, पण आज आपण पाहतोय सकाळपासून 50+ धावा झालेत आणि त्या 50+ धावा डिपेंड करतानाही नाकी न आलेल्या आहेत. नक्कीच डिपेंड करताना नाकी 9 आलेले आहेत, कारण पुन्हा धावा डिपेंड करत असताना गोलंदाजांच्या वरती जो प्रेशर असतो तो प्रेशर खूप काही घडवत असतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेला चेंडू डीपमध्ये आहे. हर्षद पुन्हा आणि या चेंडूवरती धाव घेतली. एकूण 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी पुन्हा गडबड. थ्रो फसला. पुन्हा एकीचं रूपांतर दुसऱ्या. 2 धावा येतील. स्कोरर व्यस्त राहील. धावा होतील 2च्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 3 गडी बाद 8 ही धावसंख्या. शेवटचा चेंडू अजून एक बाकी असेल. अभि गोलंदाजी मार्कवरती पाहताय तुम्ही. 2 विकेट घेतले. 4 धावा खर्च केले. शेवटचा चेंडू असेल. चेंडू उडवलाय हवेत आणि इथे मात्र निष्ठून चालला चेंडू. हातातून चेंडू निसटलाय आणि या चेंडूवरती एकूण धावा कंप्लीट केली आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. रोहन यांना काहीतरी आपल्या संघासाठी करून दाखवावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. 2 षटक समाप्त झालेत.
त्यांच्या हातामध्ये जातोय चेंडू, कोणती धाव नाहीये, निर्धावचा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात म्हणावी लागेल हर्षल लोकरे यांची. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, दिशाहीन गोलंदाजी, एकच धाव त्यावरती मिळेल. वन बाउंसचा इशारा पंचांकडून कळवण्यात येतोय. एक अवांतर धाव आपल्याला धावफलकावरती जोडली जाईल. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा, विवेक आहे तिथे, पकडला जाईल झेल. आणि या ठिकाणी रोहन यांच्या खेळीचा होतोय अंत. चांगला झेल पकडला या ठिकाणी विवेक सवादेकर यांनी. झेल चांगले पकडतात, क्षेत्ररक्षण चांगलं आहे विवेक यांचं, कौतुक करावं लागेल हर्षलचं. जिथे गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण सजवलंय तिथेच हा चेंडू मारला जातोय आणि विकेटचं पतन होतंय. चार विकेटचं पतन झाले. 11 धावसंख्या पाहताय तुम्ही धावफलकावरती. चांगला चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चांगला चेंडू हाताळला आणि एक डिक्लेअर स्वरूपात आपल्याला एक धाव मिळताना पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते हर्षल लोकरे. लाईन अँड लेंथ चांगली पकडून ठेवली आहे. 12 धावसंख्या. चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळताना मिसफील्ड होते विकेट किपर विकास यांच्याकडून. आणि खराबपैकी पाहायला मिळते यशराज यांच्याकडून. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये गेलंय. कुठेतरी गपलत होते. यशराज असेल, गणेश लोकरे असतील यष्टांच्या पाठीमागे. पैकी चांगली पाहिजे कारण आतापर्यंत धावा रोखून ठेवलेत. 14 धावा झालेत. 4 विकेट गमावे लागले त्या ठिकाणी कळंत्रवाडी संघाला. चांगला फटका लॉफ्ट केलाय, बॅटच्या रडार मध्ये होता, फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय बिग 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 षटकार. डीजे ज्ञानेश. सुरेख फटका पाहिला आपण किरण यांच्या बॅटमधून. गरज होती या फटक्याची. धावसंख्या कुठेतरी कमी होती आणि त्यावरती हा मोठा फटका लागवला. 20 धावसंख्या पाहताय तुम्ही. फुलटॉस बद्दल चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, सौरभ आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि होतंय 5व्या विकेटचं या ठिकाणी खेळ होतोय समाप्त. धावसंख्या स्थिरावली आहे 20 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिले, कमबॅक केलं. हॅलो हॅलो चला मॅचला सुरुवात करायची आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 20 या आकड्यावरती.
5 गडी बाद 20 ही धावसंख्या. चला स्पीडअप घ्यायचे दोन्ही संघांनी. त्रिमूर्ती दामणी संघ तसेच केस्टार कळवंतवाडी संघ दोन्ही संघांनी स्पीडअप घ्यायचा आहे. धावसंख्या स्थिरावली 20 या आकड्यावरती. 5 विकेट या ठिकाणी पडलेले आहेत. बॉलिंग मार्क वरती गणेश पाहतोय. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय सँडी यांनी. गरज होती या फटक्याची. संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता. गणेश यांच्यावरती हल्ला चढवलाय. चांगली सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती. काहीतरी व्हेरिएशन आणावं लागेल गणेश यांना. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन आणले. लाईन अँड लेंथमध्ये चेंजेस केलेले आहेत. हर्षल लोकरे आहे विकेटीच्या पाठीमागे. चांगलं मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटका समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. धावसंख्या 32 या आकड्यावरती. दादांनी केलेली ना तर सगळी भरपाई भरून काढली गणेश यांच्या गोलंदाजीवरती कळंतरेवाडी संघाने. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. 3 चेंडू 14 धावा खर्च केल्यात आतापर्यंत गणेश यांनी. गुणलेखक नितीन दादा यांच्याकडून आपल्या कळवण्यात येत आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता आणि चांगला या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हर्षल लोकरे पाटण तालुक्याचा चित्ता म्हणून त्याची ओळख आहे. कमबॅक केले मात्र गणेश यांनी. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉसवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला 1 धाव येताना पाहायला मिळते. फुल चेंडू होता पण त्याचा काही फायदा घेता आला नाहीये फलंदाज करणाऱ्या टीमला. कोणत्याही पद्धती धाव या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला मिळतंय. आणि धावसंख्या जाऊन स्थिरावते 35 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल आता. चांगला चेंडू होता पण कुठेतरी या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. व्हेरिएशन आणलेलं गोलंदाजीमध्ये आणि तेच आपल्याला तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या 35 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब दामणी संघाला 36 धावा बनवाव्या लागतील. 24 चेंडू 36 धावांची गरज. पण धावा बनवल्या म्हणायला हरकत नाही आहे. आणि ज्या पद्धतीची केळी पहिल्या 3 षटकामध्ये राहिलेली त्यानंतर हल्ला चढवला गणेशांच्या गोलंदाजीवरती. 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. जाऊया DJ ज्ञानेश यांच्याकडे.
36 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पहिल्या डावामध्ये के स्टार कळंत्रेवाडी या संघानं बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता. एकूण 35 धावा बनवलेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि हे आव्हान पार करण्यासाठी ओपनिंगची पेयर त्रिमूर्ती क्रिकेट क्लब धामणी, त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी आपल्याला विनंती आहे की आपण आपले ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ, त्रिमूर्ती स्पोर्ट धामणी आयोजित आई भराडी माता चषक सन 2026चा हा भव्य दिव्य दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचं हे पर्व, क्रिकेट खेळाडूंसाठी ही पर्वणी धामणीकरांनी नियोजित केलेली आहे. आणि या पर्वणीमध्ये ओपनिंगची पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. हर्षद आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेचं स्कोरिंगचं काम नितीनजी पवार सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. GTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे स्क्रीन ऑपरेटर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑपरेट केली जाते. सुनील पवार यांच्या माध्यमातून स्क्रीन ऑपरेटिंगचं काम पाहिलं जातंय. त्याचबरोबर संगीतांची बरसात आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत DJ ज्ञानेश आणि DJ निहाल यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. त्याचबरोबर चेंडू आणि कॅमेऱ्याचा शिवना पाटणीचा खेळ याच्या माध्यमातून आपण पाठीमागे असलेला कॅमेरामॅन श्रेयश निरगुडे, त्याचबरोबर त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये देखील अगदी बैलांच्या टापातून उडालेला धुळा देखील त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. आणि सातत्यानं बैलगाडा शर्यतीमध्ये चांगले ॲग्रेसिव्ह देखील आहेत कॅमेरामॅन. आवड आहे, आवड माणसाला शांत बसून देत नसते. निखिल इथे कॅमेरा यूज करत आहेत, परंतु भ्रमणध्वनीच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीमध्ये देखील ऑन आहेत. आमचे पंच यांच्यापर्यंत आपण बॉल पाठवणार आहोत, मॅच बॉल. छत्तीस धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी पाटण तालुक्यामध्ये काळगाव रोडला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेलं धामणी गाव आणि धामणी गावची ग्रामदैवता, धामणी गावची ग्रामदैवता आई भराडी माता. आणि या आई भराडी माता नावात गुणगान वाढवणारी आई भराडी माता चषक 2026चा महारण संग्राम आपण पाहतोय. 36 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज आहे तयार. राहुल मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. राहुल समोर हर्ष, त्याच्यासोबत सागर. गोलंदाज ऑन द वे, बॉलर तयार. पहिलाच बॉल आपटी बार, पाकपुटला सरकले, जागा बनवली, स्वतःच्या शरीरात नियंत्रण ठेवलं आणि खेळाडू त्याच्या पाठी आणि अफलातून क्षेत्ररक्षण. अगदी पाण्यामध्ये ज्याप्रमाणे मासा उडी मारतो ना, त्याचप्रमाणे चेंडू बाहेर ढकलताना, आतमध्ये ढकलताना खेळाडूने उडी मारली आणि चेंडू रोखलाय. 2 धावा. नितीन पवार थोडेसे ॲग्रेसिव्ह मध्ये आहेत. चांगलं स्कोरिंगचं काम चालू आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. एक्स्ट्रा कव्हरच्या हातात. फलंदाज बाद. पहिला धक्का DJ निहाल.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ उतरलेले आहेत. सौरभ नवीन बॅटर. पहिली विकेट आली. हर्ष बाद झाली आहेत. 2 वरती पहिला धक्का. त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी संघाला लागलाय 36 ची गरज. राहुल पुन्हा एकदा तयार. नवीन बॅटर सौरभ. राऊंड विकेटने बॉलर तयार. ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये कोणता खेळाडू नाहीये परंतु अंतर डिस्टन्स होता तो कव्हर केलाय आणि सुंदररित्या 2 धावा कंप्लीट केलेत. एक धाव महत्वाची आहे. एक चूक महागात पडेल कारण एका चुकीची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. कारण जो जिंकला ना तो या स्पर्धेत थांबला आणि जो या स्पर्धेत थांबेल ना त्यानं पाहिलेलं स्वप्न आई भराडी माता चषकाचं 2026 मधलं पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास त्याची सुरुवात होईल. म्हणून तुम्हाला एका चुकांवरती आणि एका धावेंवरती लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा राहुल तयार. ओहो मोठ्या फटक्यासाठी गेली आहे परंतु इथे थोडीशी अपील केली आहे यष्टीरक्षकांनी. बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडंसं घर्षण झालं असं वाटलं होतं त्यांना परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. नॉटआउटचा इशारा पंच देत असताना आपण पाहतोय. ना मुन्ना ना बॅट और बॉल के बीच कोई संपर्क नाही. बिंदी गेंद डॉट बॉल. निर्धाव चेंडू येईल. पुढचा बॉल. राहुल हे तयार. चेंडू हवेत उंच उडवलाय आहे खेळाडू आणि इथे 1 बाउन्स. बॅकवर्ड रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल. आई भराडी माता चषक 2026 हा महारण संग्राम. धावा धावपलकावरती एकूण आहेत 5 धावा. 5 वरती पहिला गडी बाद आहे. हर्षद सौरभ आणि सागरवरती जबाबदारी. 36 धावांचा डोंगर सर करून वर चढायचा आहे. बॅकफुटला सरचवले. ताकदीचा वापर आहे आणि क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणी. तिघे चौघे जण मागे लागलेत आणि अंतिम क्षणी चेंडूने इशारा दिलाय टाटा बाय मैं तो चला. 4 रन के लिए चौका. नक्कीच सौरभचे बॅट जशी स्विंग होते ना ज्याप्रमाणे हत्तीची सोंड जशी हलते त्याप्रमाणे सौरभची बॅट हलते. हत्ती शॉट तो त्याच्या बॅटमधून खेळत असतो. हा हत्ती शॉट होता. क्षेत्ररक्षक अडवण्यामध्ये थोडासा तो आला होता परंतु त्याच्या बॉडी लँग्वेजला जरी ब्रेक झाला तरी चेंडूचा वेग कमी झाला नाहीये आणि त्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. 4 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावा एकूण 9. 9 वरती एक गडी बाद आहे. अजय तयार. गोलंदाजी मार्क वरती 36 ची गरज आहे. अठरा चेंडू 27 ची गरज. चेंडू खाली राहिला आणि खाली राहिलेला बॉल जाता जाता बॅटची आतली कडा घेतली आणि यष्टी केली. उद्ध्वस्त. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद.
जाऊयात मॅचच्या दिशेनं. धावा धावपलकावरती 9 वरती 2 गडी बाद आहेत. अजय पुन्हा तयार. नवीन बॅटर विकास आले आहेत. टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेर जाणारा बॉल अगदी बॅटच्या जवळून आला. निर्धाव चेंडू, डॉट बॉलनं चेंडूची होईल सांगता. सुंदर गोलंदाजी मार्कवरून आपल्याला पाहायला भेटते. एका चेंडूला सोन्याची किंमत आहे. या मॅचमध्ये 36 धावा बनवायच्या आहे जिंकण्यासाठी. 9 वरती 2 गडी बाद आहेत. सायंकाळचं सत्र प्रेक्षकांची अलोट गर्दी वाढत राहिली आहे. डान्सिंग नाव द विकेट. अगदी बॉलच्या टप्प्यात जवळ विकास यांचा प्रयत्न. अगदी क्रीज सोडून पुढे पावलं टाकत आले होते. अगदी पाय पकडलेत, पायामध्ये बेड्या ठोकल्यात, जागेच उभं केले. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 9 वरती 2 विकेट अशी स्थिती आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू, सुंदर चेंडू. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. चेंडूची सांगता येईल निर्धाव, डॉट बॉल. के स्टार कळंत्रेवाडी की त्रिमूर्ती स्पोर्ट धामणी. विकास देखील बाद होतील. विकास बाद झालेत. नवीन बॅटर अभियांची खेळी पाहण्यासाठी अगदी प्रेक्षक उत्साहित झालेत. कशा प्रकारे खेळ होईल अभियांचा, कारण प्रेशर आहे. दबावमध्ये प्रभाव दाखवावा लागेल त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी या संघाला. आई भराडी माता चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन गोलंदाजांच्यासाठी आता अडचण असेल. अभि नवीन बॅटर अजय गोलंदाज आहे आणि अजयचा हा अगदी 5वा चेंडू देखील निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजी राहिली अजयची आज. संपूर्ण त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी या संघाला सातत्यानं बॅकफुटवरती टाकण्याचा प्रयत्न अजयने सातत्यानं ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, पुन्हा डॉट, पुन्हा डॉट, पुन्हा डॉट, पुन्हा विकास यांना बाद केलं आणि हा देखील चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव षटक टाकलेला आहे. मेडन ओव्हर, 2 षटकांचा खेळ कंप्लीट. धावपलकावरती धावा 9 वरती एकूण विकेट माघारी परतलेले आहेत 3. सुंदर गोलंदाजी अजय यांची आपण के स्टार कळंत्रेवाडी या संघाकडून पाहिली आहे. भव्य दिव्य दमदार स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषकाचा आपण मनमुराद आनंद घेत आहोत. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण ही GTC लाईव्हच्या चॅनलवरती देखील पाहतोय. चॅनलवरती ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करूया. समीकरण जर पाहिलं तर चेंडू 6 वजा झालेत, परंतु धावा तशाच आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27ची गरज. 12 चेंडू 27ची गरज. 27 धावा 12 चेंडू. सौरभ जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅचमध्ये मजा आहे, कारण सौरभ असा खेळाडू आहे तो मॅच पलटू शकतो. आणि इथे डीपमध्ये खेळलेला चेंडू, बॅकवर्डवरती जागा बनवून खेळलेला चेंडू, ऑफसाईडला एकतर धाव कंप्लीट. आणि इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये धाव घेत असताना अभिनं विकेट सॅक्रिफाईस केली आहे, कारण अभिला माहिती आहे सौरभ जास्त काळ खेळणं संघासाठी आता गरजेचं आहे. इथे जर एक षटकार आला तर नक्कीच प्रेशर गोलंदाजी करणाऱ्या संघावरती जाईल. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आई भराडी माता चषकाचा आपण हा थरार अनुभवतोय. सायंकाळचं सत्र
आसपासचा परिसर, नवी मुंबई शहराची होत असलेली गाड्यांची वर्दळ आणि सजलेली ही गर्द झाडी आणि मधोमध सजलेलं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेला आई भराडी माता चषकाचा आपण थरार अनुभवतोय. ओहो, प्रेशर होईल का? नक्कीच प्रेशर आहे आणि हे प्रेशर गोलंदाजावरती नव्हतं तर फलंदाजांवरती होतं. दुसरी विकेट बॅक टू बॅक. सौरभ देखील परतीच्या दिशेला. हात खोलणं गरजेचं होतं का? ऑप्टमच्या बाहेर ठेवला होता चेंडू. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजाकडून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दूर ठेवला होता चेंडू, जाणून बुजून शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, दूर से खेळा. बाहेरच्या चेंडू सोबत छेडछाडी केली आणि अंगलट आलं. फलंदाज बाद. अजून ही मॅच संपलेली नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक उतरत आहेत. विवेक काय करतील? इथून तुम्हाला खेळ करायचा आहे, इथून तुमचा खेळ दाखवायचा आहे. ही ती वेळ आहे मित्रांनो. योग्य वेळ कधीच येत नसते. कठीण परिस्थितीत तुम्हाला स्वतःला योग्य बनवणं गरजेचं आहे. विवेकला तर तो खेळ करायचा आहे, जिद्द दाखवायची आहे. स्वतःच्या कर्तृत्वावरती तुम्हाला खेळ करायचा आहे. 10 धावा धावपलकावरती, 10 वरती 5 विकेट माघारी परतलेत. गोलंदाज तयार. चेंडू हवेत आहे. खेळाडू कॅचिटचा कॉल आणि इथे मात्र रनिंग कॅच होता. कॅचपर्यंत पोहोचले. एक धाव कंप्लीट आणि एका धावे बरोबर धावपलकावरती एक धाव ॲड केली आहे. धावपलकावरती धावा 11. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणखीन एक चांगला चेंडू हा देखील आहे. डीपेस्ट्रा कव्हरला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने होईल फेकी. 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने धावा होतील. धावपलकावरती एकूण 13 धावा. 36ची गरज आहे. आठ चेंडू आणि 23ची गरज जिंकण्यासाठी. 8 चेंडू 23. 8 चेंडू 23ची गरज. गोलंदाजी मार्कवरती यश. 2 चेंडू महत्त्वपूर्ण आहेत. ओहो, बचावात्मक फटका. अगदी टप्पा पडल्यानंतर शरीराच्या जवळ येणार चेंडू. फक्त बचाव केलाय स्वतःचा. एक सिंगल. एका सिंगलच्या साह्यानं धावपलकावरती एक धाव ॲड. 22ची गरज. 7 चेंडू 22. टप्पा पडल्यानंतर चेंडू बरोबर इन स्विंग झालाय. ऑप्टमच्या वरून यष्टी रक्षकाच्या जोडीत विसावलाय. चेंडूची सांगता मात्र होतीये निर्धाव. डॉट बॉल. 6 चेंडू आणि 22ची गरज. आई भराडी माता चषकाचा थरार आपण अनुभवतोय. 6 चेंडू 22ची गरज. याच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होईल. टीम सलतेवाडी, टीम जय भवानी करपेवाडी आणि याच्यामध्ये जो जिंकेल ना तो मात्र टॉप 3 मध्ये जाईल. 22ची गरज आहे 6 चेंडू मध्ये. 6 चेंडू 22ची गरज. 14 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू 22ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत. गोलंदाज दत्ता आहे तयार. ऑन साइडला दिशा दिली फक्त चेंडूला. एक सिंगल येईल. नक्कीच अविनाश, अभिना आणि सौरभनं जी गडबड केली धाव घेत असताना तिथूनच मॅच फिरले. अभिजी धाव घेऊन जसा मैदानाच्या बाहेर गेला त्याच्यानंतर सौरभ बाद झाला. तिथे खूप त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी संघाचा लॉस झालाय. कारण तुमच्यावरती जबाबदारी होती. तुम्ही संघातील एक
महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून संपूर्ण संघ तुमच्याकडे पाहतो आणि तुमच्याकडून अशा चुका होणं म्हणजे संघाला खूप मोठी अडचण असते आणि तीच अडचण धामणी संघावरती आपण पाहतोय. पायावरती होता बॉल, पुन्हा चेंडू दीर्घकाळ हवेत, खाली येतोय खेळाडू आणि शांत संयमन अगदी येऊन उभा राहिला आणि लाडू पकडला. हा बुंदीचा नाहीये तर कळीचा लाडू पकडलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. कॅमेरामॅन आपलं काम देखील दमदार राहिले. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चेंडू आणि कॅमेऱ्याचा शिवणा पाटणीचा खेळ, खेळाडूंच्या गालावरचं हास्य, मैदानावरील घडलेली चित्र, मैदानावरची दृश्य, पंच असतील, खेळाडू असतील, एसटी असेल, विकेट असेल आणि मैदानातील संपूर्ण आपण चित्रीकरण योग्यरित्या केलं त्याबद्दल आपलं या आई भराडी माता चषकामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहे. चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहिले. धावफलकावरती धावा आहेत 15. शेवटचा बॉल आणि टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघ. या चेंडूवरती इथे टक्कर झाली आहे, जजमेंट फसलंय, पण इथे मात्र विजेता राहिलाय संघ. टीम के स्टार कळंत्रेवाडी हा संघ राहिलाय टॉप 3 मध्ये दाखल होणारी. नक्कीच हर्षल समोर उभा राहिला. हर्षलने कल्पना सुद्धा केली नसेल की एवढ्या